आहे आखाडी अमावस्या आणि आखाडी अमावस्याला बघा असं घरातले आपल्याला सगळं दिवे वगैरे स्वच्छ करायचे. आता हे सगळ्यांनाच माहिती आहे, याला पिवळे फुलाचं आज खूप मान असतो. हे सगळं तुळशीजवळचा दिवा, घरातला तुपाचा दिवा, आरतीचा दिवा, रोजचे दिवे हे सगळं घासून काढायचं. काय माझ्याकडे काय एवढेच दिवे, जास्त दिवे मी काही ठेवत नाही. आणि आता ही पूजा इकडं आता फुलं आणलेले, हे फुलं नेहमीच असतं आणलेले, तर मग खराब होऊ नये म्हणून कॅरी बॅगमधून काढून घेतले आणि असं डब्यात ठेवते सुकायला. आणि फ्रीजमध्ये ठेवले 2-4 दिवस जातात ही फुलं. आज जास्त गावाकडं मजा येते कुठल्याही सणाला. खरं शहरामध्ये काही नसतं. सणवार केला तर आहे, नाही तर गावाकडं खूप एकत्र असं सगळे जणांची रेलचेल चालू असते सण म्हटल्यावर. सगळे दिवे घासायचे. पारंपरिक पद्धतीने गावाकडं सण खूप छान साजरा केला जातो. आणि आखाडी अमावस्याला तर आपण आखाडामधला हा शेवटचा दिवस असतो आणि उद्यापासून श्रावण सुरू होतो. म्हणून सगळ्यांची आज घरामध्ये देवाला नैवेद्य वगैरे, मी तर आज लक्ष्मीला नैवेद्य यांच्याजवळच दिला. जाताना जवळ येते मंदिर. माझं काही ह्यावेळेस जमलंच नाही, कारण माझे वारीहून आल्यानंतर माझे थोडीशी तब्येतीतच भरपूर दिवस गेली. त्याच्यामुळं तब्येत ठीक झाल्यानंतर मग काही तेलकट वगैरे काही केलं नाही. काय नाही, देवाला जर भाव असला तर सगळं पावन होतं. आणि आज नैवेद्य देऊन टाकला. आज आहे आखाडी अमावस्या. आता पूजा वगैरे करून घेते. दिवे वगैरे घासल्यानंतर मी काय छोटंसंच माझं हे राहणार आहे, कारण मी काय एवढे दिव्याचं करत नाही. म्हणजे जेवढे आहे तेवढे दिवे घासून स्वच्छ करून दिव्याची मस्त पूजा करून घेईल. मला पूजा लवकरच करावं लागणार आहे. तर हे फुलं मस्त 4-5 दिवस तरी जातात व्यवस्थित जर ठेवले तर. म्हणून आखाडी अमावस्याला पिवळ्याच फुलाचं मान. आज मंगळवार होता शेवटचा आखाडमधला आणि मस्त पुरणपोळी करते. आता हे बघा सार तवलीमध्ये तेल सुटेपर्यंत मसाला परतून घेतला. तवलीमध्ये भाजी करताना वा एकच नंबर भाजी लागते. माहीत असताना सुद्धा आपण तवल्या वापरत नाही. तवलीमधली भाजी शरीरासाठी अतिउत्तम आहे. तवलीमधला सार म्हणजे आपली गावाकडची जुनी पद्धत. चला आता स्वयंपाक चालू आहे आपला. मस्त पुरणाच्या पोळ्या केल्या बघा. लोखंडाच्या तव्यावरची एकदम टम फुगती. ही छोटी केली, तुळशीला नैवेद्य. पोळ्या तरी इकडं झाल्या मस्त. आता हे दूध आहे, भात, रशी एकच नंबर झाली. चला आता केंद्रात चाललो एकदा. मस्त कडक कडक भजी, कांदा भजी. तवलीमध्ये तोंडाला पाणी येऊन देऊ नका, कारण तवलीचा स्वयंपाक खूप भारी. कसं काय झालं स्वयंपाक? चला आज अमावस्या आणि आजची आखाडी अमावस्येच्या सगळ्यांना शुभेच्छा. आणि असे दीप उजळत राहू सगळ्यांच्या घरात. आणि मनाला तोंड पाणी बोलायला लागले तर. आणि आज प्रत्येकजणच सगळे दीप अमावस्या साजरी करणारच, कारण परंपरा जी आहे ती चालू ठेवायची म्हटल्यावर आपल्याला कुठंतरी ही पण आपल्या मुलांसमोर ही साजरा करावा लागतो जो सण. आजकाल जर आपण केलं तर आजची पिढी करणार आहे. गावाकडे जर असलं तर सगळ्या मुलांना माहीत असतं, पण खरं शहरामध्ये प्रत्येक सण मुलांना सांगावं लागतं. घरामध्ये कुठले सण आहे काय याचं विशेष महत्त्व म्हणजे खरं गावाकडंच आहे. इथं सण केले म्हणून केले साजरे एवढंच आहे, पण याच्या मागचे आजकालच्या पुढच्या पिढींना पण माहीत पाहिजे. बघा आता मस्त किचन आवरून झालेलं आहे सगळं. सगळं काम सकाळचं परत ती स्वयंपाक केला होता. सगळं
स्वयंपाक वगैरे मंगळवार पूर्णच स्वयंपाक भरपूर शिल्लक आहे. आणि आत्ता पण स्वयंपाक करून दिला, डब्बा वगैरे सगळं झालं. आता करायची पूजा. तर पूजेची तयारी दाखवते मी. त्याच्या आधी म्हटलंय सगळं काम आवरले दाखवा. तर चला मला दाखवते आता काम कसे आवरले सगळं. आज मान असतो आणि त्याच्यावर लाल कलरचं पण फुल. ज्ञानदेव सुखिया झाला. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. नामामणी ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी एकतरी ओवी अनुभवावी. ज्ञानेश्वरीची आपल्याला यायलाच पाहिजे.